नमस्ते मित्रांनो, आज एक नवीन दिवस, एक नवीन सुरुवात आणि आज आपण आलेलो आहे बोरगिरी जंगल ट्रेकला. पाहू शकता तुम्ही मागं. गावातून सरळ जायला चालू केलेलं आहे चालायला. पाहू शकता ही नदी आहे. वातावरण पण खूप मस्त झालेलं आहे. गावातून हा सरळ आलेला रस्ता आहे आणि इकडून आपल्याला ही वाली पाऊलवाट दिसेल, जे इथं वरती एक घर आहे आणि झाड. तिकडून आपल्याला चालायला सुरुवात करायची आहे. हा इकडं वरती जातोय. हा रस्ता इथंच संपतो आणि इथून आपण आता ट्रेकला सुरुवात केलेली आहे. समोर पाहू शकता अतिशय सुंदर असा धबधबा आहे आणि इकडून विहीर चालू होते. ही जी रिव्हर आहे आणि हा जो धबधबा आहे इकडून ऑपोजिटला ही लाईन चालू होती. ह्या पाऊल वाटेने आपल्याला इकडं वरपर्यंत जायचं आहे. बोरगिरी किल्ल्याला सुरुवात करताना पहिली तुम्हाला ती कमान लागेल. कमानीनंतर हा असा पाऊलवाट आहे आणि ही अशीच वरती जाते. इकडच्या बाजूला आपण आता इकडे जाणार आहे. पाहू शकता तुम्ही व्ह्यू अतिशय सुंदर आहे. आणि इकडं हा झेंडा आहे आणि इकडे एक मंदिर आहे. रस्ते थोडेफार खराब आहेत, पावसामुळे घसरटे झालेले आहेत शेवाळामुळे. पहिल्या मंदिरातून पुढे आले की तुम्हाला हे महादेवाचं मंदिर भेटेल, श्री कोटेश्वर प्रसन्न. आता महादेवाच्या पिंडीचे दर्शन झाले. अतिशय सुंदर अशी पिंड आहे. एका महादेवाच्या पिंडीमध्ये पूर्ण 12 ज्योतिर्लिंगाची स्थापना केलेली आहे आणि अतिशय सुंदर आहे. आता फोटो व्हिडिओ घ्यायला अलाउड नव्हतं, त्यामुळं मी फोटो व्हिडिओ काढलेले नाही, पण तुम्ही नक्की भेट द्या. समोर पाहू शकता ढग म्हणा नाहीतर धुके म्हणा एकदम खाली आलेले आहेत आणि सरळ जाताना आपल्याला दिसत आहेत. अतिशय बघण्यासारखी जागा आहे ही, नक्की व्हिजिट करू शकता. आता आपण पुन्हा पहिल्याच वाटेला लागलो आहे, म्हणजे रस्त्याला आलो आहे. आता इकडून आपण चाललो आहे जंगल ट्रॅकला. सरळ आल्यानंतर साधारण 300 मीटरवर आल्यावरती हा रस्ता इकडं लेफ्ट साईडला वळतो. तर लेफ्ट साईडला न जाता आपल्याला सरळ जायला चालू करायचं. हे समोरून वाहणारी नदी ही भीमा नदी आहे आणि आपल्याला ह्या डोंगरावरून ट्रेकिंग चालू करायचं आहे. ह्या डोंगराच्या पलीकडपास पुढं ट्रेक चालू होत आहे. अचानक असा पाऊस चालू झालेला आहे. एकदम मस्त वातावरण झालंय. असं काळोख पडलेलं आहे. पूर्ण ढग असे आलेले आहेत आणि पाऊस चालू झालेला आहे. इकडं एक धबधबा आहे छोटासा. शेतात पाणी साठलेलं आहे. इकडं भात लावलेला आहे. मस्त असं वातावरण झालेलं आहे. सगळीकडे धुकं झालेलं आहे. एकदम मस्त वातावरण आहे. साईडला बघू शकता इकडं नदी आहे, ही भीमा नदी. आत्ताच पाऊस जोरात आला होता. 2च मिनटं राहिला असेल, लगेच गेला पाऊस. हा चालू झालेला आहे आता जंगल ट्रॅक. एकदम प्रॉपर जंगल ट्रॅक. पुढे मागे एकदम जंगल आहे आणि पाऊस पण चालू झाला पुढे. आपण डोंगर चढायला चालू केली आहे. वाहत जाणारं पाणी आहे साईडला आणि हे असं डोंगर वाटे.
पूर्ण दगडातून वाटे. आपण आता डोंगर चढून वरती आलेलो आहे डोंगराच्या टॉपला. इकडं धुकं आहे सगळीकडे आणि थोडेफार वॉटरफॉल आहेत, पाणी वाहतं जात आहे आणि एकदम अशी गारगार हवा लागते. आणि इकडून आता आमचे गाईड सांगतील तिकडून डोंगर उतरायला चालू करायचं आहे. ही जी वाट येत आहे वरती आलेलो आहे आपण, त्या सरळ वाटेनेच आपल्याला ह्या बाजूला जायचं आहे पुढं. हे होल हे अशा प्रकारचे इकडं भरपूर होल केलेले आहेत. जसं इथं आहे ह्या खोलांमध्ये खेकडे राहतात. हे काही सापाचे वगैरे होल नाही आहेत, इकडं साप वगैरे नाही आहेत, फक्त इथं खेकडे आहेत भरपूर. हे पूर्ण धुकं गेल्यानंतरचा हा व्ह्यू आहे, पाहू शकता. जर तुम्ही राजमाचीला गेले असतील तर तुम्हाला काही असा सिमिलरच व्ह्यू बघायला भेटेल. सेम राजमाचीसारखं आहे. राजमाचीला जाताना पण सेम अशीच वाटे. आत्ता टाईम झालं आहे 1:10 आणि हे तुम्ही वातावरण बघू शकता. आता असं मी पुलावर थांबलेलो आहे. इकडून पाणी येत आहे एकदम मस्त असं आणि ह्या बाजूला पण आहे आणि समोरच असं एक झाड पडलेलं आहे. आपल्याला आता रिव्हर क्रॉसिंग करायचं आहे. पाहू शकता नदी इकडे येऊन सरळ इकडं जाते आणि इकडून जायचं आहे आपल्याला. जरा खराब रोड आलेला आहे. हे दुसरा डोंगर चढायला सुरुवात केलेली आहे. दुसरा डोंगर आहे आपला चालायचा. पहिला पार झाला, त्याच्यानंतर थोडेफार सपाटी होती. टोटल 8 किलोमीटरचा ट्रॅक आहे. त्यातले आपले 6 किलोमीटर पूर्ण झालेले आहेत आणि शेवटचे 2 किलोमीटर राहिलेले आहेत. आणि तोपर्यंत तुम्ही सिनेमॅटिक शॉटचा आनंद घ्या. डोंगर चढून आल्यावरती 2 वाटा दिसतील. एक हे झाड दिसेल, ह्या झाडाला नीट बघून घ्या. हा सरळ गेला तो डायरेक्ट भीमाशंकरला गेला आणि ही जी पाऊलवाट जातीये ही जातीये गुप्त भीमाशंकरला. आपण चाललेलो आहे गुप्त भीमाशंकरला. आणि आणखीन एक आपल्याला रिव्हर क्रॉसिंग आलेलं आहे. पाण्याचा अंदाज घेत आपण हळूहळू चलतोय पुढं. जाऊ का इकडून? हां हां. ते पाणी जिथं पडतंय ते आहे गुप्त भीमाशंकर. पाणी पडते त्याच्या खाली तिथं पिंड आहे आणि ही पुढं जरा गर्दी आहे. आपण गर्दीसाठी थांबलोय. तिथं गेल्यावर बघू, तिथं आपल्याला दिसते का पिंड. समोर ही गुप्त भीमाशंकरची पिंड आहे. केला
हा पाहू शकता एक वॉटरफॉल पाशी आलेलो आहे. आता एक वॉटरफॉलला गेलो होतो डोंगर चढून. एकदम मस्त वॉटरफॉल होता. थोडेफार फोटोज व्हिडिओज काढले तिथं, रीलला तुम्हाला बघायला भेटतील. आता आम्ही चाललो आहे ट्रेक करून भीमाशंकरला. गुप्त भीमाशंकरचं दर्शन झालं. आता भीमाशंकरच्या दर्शनाला चाललो आहे मेन मंदिरात. फायनली आता इथंपर्यंत आपला ट्रॅक संपलेला आहे. आता आपण मंदिराच्या दिशेने चाललो आहे. आपण आत्ता सध्याला ह्या रोडने आलेलो आहे. गुप्त भीमाशंकर, भोरगिरी इकडूनच आहे. आणि हा रोड जातो, हा भीमाशंकरला जातो मेन मंदिरात. हर हर महादेव. गुप्त भीमाशंकरवरून भीमाशंकरला आलेलो आहे. खूप गर्दी असल्यामुळं आपण बाहेरूनच दर्शन घेत आहे. आज जात नाही आहे कारण आपल्याला परत पुण्याला पण जायचं आहे. जायला खूप उशीर होईल.